छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्वाण होऊन जवळपास 350 वर्षे उलटली, तरीही त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची आठवण झाल्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची अभिमानानं छाती भरून येते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य संपूर्ण भारतामध्ये त्या काळी स्वतंत्र आणि सार्वभौम होते। म्हणून महाराष्ट्रातील 18 पगड जातींच्या लोकांना हिंदवी स्वराज्य हे आपलेच स्वराज्य वाटत होते। हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीसाठी 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, गाव कुसातील आणि गाव कुसा बाहेरील प्रत्येकानी आपले सर्वस्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभे केले। धार्मिक आणि सामाजिक सलोखा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे फार मोठे वैशिष्ट्य होते। अशा या रयतेच्या राजांचा थोर कार्याचा परिचय पिढ्यानपिढ्या व्हावा यासाठी चाळीसगाव इथे दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आणि नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली खासदार A.T. नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या मनातला दमदार आमदार उन्मेष दादा पाटील यांच्या संकल्पनेतून अश्वारूढ शिवस्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे। 3 जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुका, जसं नावातच वेगळेपण आहे तसं वेगळेपण इथल्या मातीनं आपल्या कुशीत जपलंय। मध्यवर्ती ठिकाणी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक असावे अशी सर्वसामान्य चाळीसगाव तालुकावासियांची 1980 पासूनची भावनिक मागणी होती। यासाठी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलने केली, मात्र शिवस्मारकाचा प्रश्न सुटण्याऐवजी शासनाच्या धोरणांमुळे आणि राजकीय उदासीनतेमुळे सोपा वाटणारा पुतळ्याचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत गेला। ज्या ठिकाणी शिवस्मारक नियोजित होते त्या ठिकाणाजवळून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे त्या ठिकाणी बांधकामावर निर्बंध आणले गेले। अशा एक ना अनेक समस्या निर्माण होत असताना पुरेसा पाठपुरावा न झाल्यामुळे हा प्रश्न मात्र केवळ चर्चेच्या स्वरूपात शिल्लक राहिला होता। याची सल चाळीसगावकरांमध्ये वाढत चालली होती। मात्र 3 दशकांपासूनच्या चाळीसगाव वासियांच्या संयमरूपी काळरात्रीचा उत्तरार्ध 2014 मध्ये सुरू होऊन नव्या प्रकाश सूर्याची आशा किरणे खुणावू लागली। मी उन्मेष बाळासाहेब पाटील विधानसभा सदस्य मनीसन निवडी देवले साक्षी टीसन शपथ लेस की मी तुमचा आमदार म्हणून नव्हे तर जनतेचा सालदार म्हणून काम करेन हा विश्वास देत 2014 मध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुण तडफदार उन्मेष दादा पाटील जनतेच्या आशीर्वादानं आमदार झालेत। वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या तालुक्याच्या अस्मिता स्थानांचे जतन करण्यासाठी शासकीय पातळीवर त्यांनी पुढाकार घेतला। गणित सूर्य भास्कराचार्य यांच्या नावानं पाटणा देवी येथे साकारण्यात येत असलेली गणित नगरी, जगप्रसिद्ध छायाचित्रकार कला महर्षी के.की. मूस यांचे अत्याधुनिक कला दालन, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल, अत्याधुनिक बस स्थानक आदींमुळे तालुक्याची विकसनशीलतेकडून विकसिततेकडे जोमानं वाटचाल सुरू झाली। आमदार उन्मेष दादा पाटील यांच्या सक्षम अशा नेतृत्वाखाली चाळीसगाव नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष यांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आणि खऱ्या अर्थानं सुरू झाला चाळीसगाव वासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं प्रवास। केवळ अश्वारूढ शिवस्मारकच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित शिवसृष्टी साकारण्याचा संकल्प आमदार उन्मेष दादा पाटील यांनी केला। चाळीसगाव येथे नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले।
शिवाजी महाराजांचा आपल्याला या ठिकाणी पुतळा करायचा आहे, ते तर आपलं आराध्य दैवत आहे, ते आहेत म्हणून आपण ते नसते तर आपण या ठिकाणी राहिलोच नसतो. आज आम्ही जे सत्तेवर आहोत ते महाराजांचा आशीर्वाद मिळाला म्हणून या ठिकाणी आहोत. त्यामुळे त्याकरता जागेच्या संदर्भातला आपला प्रस्ताव महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारला आहे. चाळीसगाव इथे विविध कार्यक्रमांसाठी आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आपल्या चाळीसगाव शहरामध्ये शिवाजी महाराजांचा करोड पुतळा आपल्याला बसवायचा आहे. त्याची परवानगी शिवाजी महाराज परवा दादा होते, मी होतो, आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना एका मिनिटात सही करायला होता. आम्हाला हा पुतळा बसवायचा, हा सही करा तुम्ही. त्या पुतळ्याला आपण आता मान्यता भेटलेली आहे. किती वेळ लागेल सांगतो, ते 2 महिने 4 महिने मला माहित नाही, पण ते 4-6 महिन्यामध्ये आपण त्या पुतळ्याच्या अनावरणाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी बोलवणार आहोत. मोठा करोड पुतळा शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपल्याला बसवायचा आहे. आणि महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना देखील शिवस्मारकाची मागणी करून देत हा जिव्हाळ्याचा प्रश्न लावून धरला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा विषय सुद्धा मार्गी लागत आलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे ती फाईल खालीवर जाते ना, त्याच्यामध्ये ती खालीवर चालली आहे. आत्ताच मी इथल्या एससीना सोनवण्याना आदेश दिलेला आहे की मला 8 दिवसामध्ये ही फाईल क्लिअर करून पाहिजे. त्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही मंत्रालयात द्या, मी संबंधित अधिकारी बोलून घेतो आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगतो की ही फाईल आजच क्लिअर करा. प्रशासकीय पातळीवर शिवस्मारकाची जागा मिळवणे, जागेजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करणे आदी फायलींचा नगरपालिका ते मंत्रालय असा प्रवास सुरू झाला. शिवस्मारकाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल पडलं. दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं नियोजित शिवस्मारकाजवळील 680 चौरस मीटर जागा महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तातडीने नगरपालिकेला सदर जागेचा ताबा दिला आणि जागा मालकी हक्काच्या 7-12 उतार्याच्या रूपानं खऱ्या अर्थानं शिवस्मारक आणि शिवसृष्टीसाठी कायदेशीर आधार मिळाला. त्यानंतर शिवस्मारकाचे टेंडर काढण्यात येऊन पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र स्मारकाच्या उभारणीतला खरा आणि शेवटचा अडथळा अजून बाकी होता. तो म्हणजे स्मारकाजवळून जाणारा राष्ट्रीय महामार्ग. तो अवर्गीकृत केल्याशिवाय स्मारकाला मंजुरी मिळणे अशक्य होते. मग पुन्हा सुरू झाला नगरपालिका ते राष्ट्रीय महामार्ग विभाग असा फाईलचा प्रवास. आणि अखेर आमदार उन्मेष दादा पाटील यांच्या अथक पाठपुराव्याला यश आलं आणि दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अधिकृतपणे हा रस्ता शिवसृष्टी आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठीच्या कारणासह अवर्गीकृत करण्यात आला. दशकांपासून पिढ्यानपिढ्या रयतेच्या राजाचे स्मारक चाळीसगाव शहरात बघण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यांचे पारणे आता फिटणार आहे. कारण आता आपल्या राजांचे आगमन होणार आहे. कारण आमचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या प्रत्येक कार्यात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होता आणि भविष्यातही तसाच राहावा यासाठी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही कार्य करत राहणार. ते म्हणतात ना, इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या प्रेमामुळे आज आमदार उन्मेष दादा पाटील यांनी इतिहास घडवलाय. या ऐतिहासिक कार्यासाठी सहकार्य करणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार गिरीश भाऊ महाजन, नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार A.T. नाना पाटील आणि सर्व ज्ञात अज्ञात हातांचे आम्ही चाळीसगाव वासी सदैव ऋणी राहू.